हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि 2-3 दिवस झाले मी ब्लॉगिंग करायला आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. माझं चॅनल ओपन होऊन तर 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, पण कधी माझी कॅमेरा फेस करण्याची किंवा बोलण्याची कधी माझी हिंमत झाली नाही. असं सारखं वाटायचं की नाही आपल्याला नाही जमणार आणि म्हणून मी कधी करण्याचा प्रयत्नही नाही केला. पण आपलेच मराठी जे यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बघून, त्यांचे ब्लॉगिंग बघून असं वाटायचं की नाही तू पण करू शकते, आपण पण करायला हवं. आणि मग मी आता सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की मी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे, तर मला प्लीज सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. मी कोणताही आज व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. आणि पुन्हा मला माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मला सांगताना फार अभिमान आणि छान वाटत आहे की मी एक फौजी वाईफ आहे. माझे मिस्टर देशसेवा करत आहे आणि मी त्यांची पत्नी आहे. पुन्हा फौजी वाईफचं सांगायचं म्हटलं, जसं प्रत्येक फौजी वाईफचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक फॅमिली क्वार्टर मिळावं, फॅमिलीसोबत राहायला मिळावं. आणि तेच स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे. गेले 6 महिने झाले आम्ही सोबत आहे. आम्हाला फॅमिलीसोबत ठेवायला परमिशन मिळाले किंवा फॅमिली क्वार्टर मिळालेलं आहे. पुन्हा एक सांगायचं म्हटलं, जर माझे क्वार्टर बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला माझं क्वार्टर कसं आहे तर नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. बाकी तर काही इतर क्वार्टरमधलं शेअर करू शकत नाही. आणि पुन्हा सांगायचं म्हणजे आता मी थोडं सोबत असल्यामुळं घरच्या जबाबदाऱ्यापासून थोडेसे रिलॅक्स आहे, माइंड फ्री आहे. त्याच्यामुळं म्हटलं चला आता हेच एक वेळ आहे की आपलं चॅनल सुरू करण्याचे, ब्लॉगिंग करण्याची. कारण की इथे सपोर्ट करायला फौजी आहेत, घरी काही फौजी नसतात. सगळं मुलांना सांभाळणं किंवा फॅमिली सांभाळणं, सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं. सगळ्या गोष्टी एकटीलाच पार पाडाव्या लागतात. तसेच फॅमिली आहे सपोर्ट करायला, असं काही नाही आहे. पण तरी जे असतं ते एक टेन्शन असतंच थोडंफार, नाही म्हटलं तरी. आणि म्हणून मी ब्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे. पुन्हा तुम्हाला मी सांगते, जर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहे, काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि गेले 2 दिवस झाले धार्मिकतेवर ब्लॉग येत आहेत, कारण की मी डेली रुटीन शेअर करणार आहे. आणि पहिल्या श्रावण सोमवारपासून मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते. त्याच्यामुळे एक पूजेचा ब्लॉग येऊन गेला आणि लगेच दुसऱ्या दिवशी होती नागपंचमी, त्याच्यामुळे तोही पूजेचाच ब्लॉग झाला. तर मी म्हटलं, जे व्हिडिओ बघत असतील ताई, त्यांनी म्हणत असतील की काय ताई नुसत्या धार्मिकतेवर व्हिडिओ बनवतात, असं काही नाही आहे. आणि एक सांगायचा विषय म्हटलं तर मला पूजापाठ आणि धार्मिक जास्त आवडतं, बराच थोडंसं रुची आहे त्यामध्ये. तर ठीक असो, सगळ्यांचा प्रत्येक विषय असतो आवड निवड करण्याचा. आणि या चॅनलवर तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. जसं काही रेसिपी बनवली किंवा कुठे आम्ही फिरायला गेलो किंवा काही धार्मिकतेबद्दल किंवा अदर काही जे असेल माझं डेली रुटीन आहे ते शेअर होणार आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगते की मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि मलाही छान वाटेल नवीन व्हिडिओ टाकायला. जर तुमचा सपोर्ट असला तर मलाही थोडासा व्हिडिओ बनवायला छान वाटेल आणि नाहीतर इंटरेस्ट येणार नाही तसा. आणि पुन्हा सांगायचं म्हटलं तर आता मी इथं कुठे आहे ते तुम्हाला मी तर काही सांगू शकत नाही आहे, कारण की हे शेअर करण्यासाठी नाही आहे, शेअर करण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही मी कुठे राहते म्हणून. पण जिथे आहे मी, जे माझा क्वार्टर आहे ते खूप सुंदर आणि छान आहे. त्याच्यामुळे मला नक्की सांगा तुम्हाला जर माझा क्वार्टर बघायचं असेल तर. पुन्हा जर तुम्हाला क्वार्टर बघायचं असतील तर मी त्याच्यावरती नक्की ब्लॉग बनवेल. तुम्ही मला तसे कमेंट करू शकता. आणि जर माझ्या ब्लॉगिंगमध्ये काही सुधारणाही हव्या असतील किंवा करायला पाहिजे नसेल मी, तर त्याच्यानुसार तुम्ही मला कमेंट करा. मी ते नक्की करण्याचा प्रयत्न करेल. आणि असेच नवीन ब्लॉग तुमचा सपोर्ट असाल तर बनवत जाईल. आणि असाच मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माहिती आहे मला वारंवार ते सांगत आहे, पण ठीक आहे चला असो, कारण की नवीन ब्लॉगिंग करत आहे तर थोडंसं बोलण्यालाही थोडंसं सुचत नाही. असंही म्हटलं तर असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूया ना पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.